देशातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना म्हणजे आरएसएस असा गंभीर आरोप वंचितचे सुजात आंबेडकर यांनी केलाय। बुलढाणा जिल्ह्याच्या वरवंट बकाल या ठिकाणी मंगळवारी खरं तर रात्री झालेल्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल खळबळजनक वक्तव्य केले। बॉम्बब्लास्ट होतो निवडणुकीच्या एक दिवस आधी, कोणताही तपासाची खुलासा बाहेर नाही, त्या तपासाची माहिती बाहेर नाही, स्फोटक मिळाले का माहित नाही, कोणती एजन्सी होती का माहित नाही। आणि त्यातून माझा सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की हे स्फोट करणारे बाहेरचे होते म्हणजे भारत देशाच्या बाहेरचे होते का भारत देशाच्या आतमधले होते, याचा पण आपल्याला खुलासा करत नाही। कारण त्या भारत देशामध्ये सुद्धा एक दहशतवादी संघटना आहे आणि त्या दहशतवादी संघटनेचं नाव आहे आरएसएस। वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांचा गंभीर आरोप आपण पाहतोय। देशातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना म्हणजे आरएसएस असल्याचा गंभीर आरोप सुजात आंबेडकर यांनी केलाय। बुलढाणा जिल्ह्याच्या वरवंट बकाल या ठिकाणी मंगळवारी रात्री झालेल्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे। महत्वाची बातमी, दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर खरं तर सुजात आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। निवडणूक होण्याआधीच एक दिवस आधीच कशा प्रकारे देशात बॉम्बस्फोट घडवून आणतात असा आरोप वंचितचे सुजात आंबेडकर यांनी केलेला आहे। काय म्हणाले सुजात आंबेडकर, पुन्हा एकदा ऐकूयात। बॉम्बब्लास्ट होतो निवडणुकीच्या एक दिवस आधी, कोणताही तपासाची खुलासा बाहेर नाही, त्या तपासाची माहिती बाहेर नाही, स्फोटक मिळाले का माहित नाही, कोणती एजन्सी होती का माहित नाही। आणि त्यातून माझा सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की हे स्फोट करणारे बाहेरचे होते म्हणजे भारत देशाच्या बाहेरचे होते का भारत देशाच्या आतमधले होते, याचा पण आपल्याला खुलासा करत नाही। कारण त्या भारत देशामध्ये सुद्धा एक दहशतवादी संघटना आहे आणि त्या दहशतवादी संघटनेचं नाव आहे आरएसएस। देशातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना म्हणजे आरएसएस असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी केलेला आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या वरवंट बकाल या ठिकाणी मंगळवारी रात्री झालेल्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे। देशातील सर्वात मोठी संघटना म्हणजे आरएसएस असल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।